अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या अगदी आवडीचा दिवस। बघा, तुम्ही असाल, मी असेल, प्रत्येकाला असं वाटतं की कधी आठवड्यातून गुरुवार येतो, कारण गुरुवार हा आहे आपल्या स्वामींचा दिवस, गुरुवार हा आहे आपल्या गुरूंचा दिवस, गुरुवार हा आहे आपल्या दत्त महाराजांचा दिवस। बघा, गुरुवारच्या दिवशी केलेल्या उपायांनी किंवा सेवांनी आपलं जे गुरुबळ आहे हे मजबूत होतं आणि आयुष्यामध्ये गुरुबळ मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं असतं। ज्याचाही गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही अडथळ्याने संकट आले तरी तो त्यातून सहज तारून जातो, कारण आपला गुरु आपल्या पाठीशी असतो। मात्र ज्याचाही गुरु कमकुवत असतो किंवा ज्याचाही गुरु खराब झालेला असतो त्याच्या आयुष्यातील समस्या, अडथळे हे कधीच तुम्हाला थांबताना दिसत नाही। ज्याच्याही जीवनात खूप दारिद्र्य असते, संकट एकावर एक येत असतात, घरामध्ये सतत कलह असतात, विघ्न असतात, आयुष्यामध्ये सतत त्याला आपण म्हणतो की पनवती लागलेली आहे किंवा नशीब फिरलेलं आहे, नशीब साथ देत नाहीये, असं ज्यांच्याही नशिबामध्ये ज्यांच्याही सोबत घडत असतं त्यांचा गुरुग्रह जो आहे तो अत्यंत खराब असतो आणि तो सुधारवणं किंवा तो मजबूत करणं हे खूप महत्त्वाचं असतं। गुरुवारी केलेल्या सेवांनी आपण आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत करू शकतो। पुन्हा एकदा सांगते, गुरु एकदा मजबूत झाला तर आयुष्यात अशक्य ते सर्व शक्य होत जातं। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे हवं ते सगळं काही मिळत जातं। बघा, बऱ्याच कमेंट्स असतात की ताई गुरुवारची एखादी प्रभावी सेवा सांग, आमच्या इच्छाच पूर्ण होत नाही, आमची अडलेली कामेच मार्गी लागत नाही, आम्ही सगळं करून थकलेलो आहोत मात्र तरीही आमच्या मनासारखं घडत नाही, आमच्या घरातील दारिद्र्य संपत नाही किंवा आमच्या जीवनामध्ये हे सुरू आहे, ह्या सर्व वाईट गोष्टींचा अंत होत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सगळ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचा उपाय किंवा महत्त्वाची सेवा सांगणार आहे जी गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायची आहे। फक्त 5 मिनिटांची ही सेवा आहे। तुम्ही गुरुवारी कितीही सेवा करत असाल तर त्या सेवेसोबत ही सेवा करा किंवा गुरुवारी तुम्ही काहीच करत नसाल तरीही ही सेवा आवर्जून करा। बघा, अजूनही अशी बरीचशी लोक आहेत की जी लोक अजूनही आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असूनही त्या मूर्तीला अभिषेक घालत नाहीत। खरं तर गुरुवारचा दिवस हा महाराजांची सेवा करण्यासाठी, महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। मूर्ती असेल तर आवर्जून प्रत्येक गुरुवारी त्या मूर्तीला अभिषेक घाला। तुम्ही जितकी जास्त सेवा कराल ना तुम्हाला फळही तितक्यात जास्त पटीने मिळेल। भले दररोज आपल्याला वेळ मिळत नसेल पण गुरुवारच्या दिवशी तरी वेळ काढायचा आहे आणि या दिवशी तरी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा ही आवर्जून करायची आहे। मग आता याच गुरुवारची ही एक विशेष सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातील अडथळे संपत नाहीत किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होत नाहीत त्यांनी ही सेवा आवर्जून करा। तुम्ही दिवसभरात कधीही कुठल्याही वेळी ही सेवा केली तरीही चालेल। आता काय सेवा आहे, कशी करायची आहे, हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। मग कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा। तुम्ही प्रत्येक गुरुवारी केलात ना तर अत्यंत उत्तम आहे, पण मी तुम्हाला सांगते 3 गुरुवार तरी करून बघा, कमीत कमी 3 गुरुवार तरी करून बघा। 3 गुरुवारांमध्ये तुम्हाला जो लाभ होईल ना तो मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा। 1001% गॅरंटीने सांगते की जोही व्यक्ती हा उपाय करेल, जोही स्वामी भक्त ही सेवा करेल, त्याच्या आयुष्यात कितीही खराब वेळ चालू असेल ना तर ती खराब वेळ संपेल, त्याचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही। मग आपल्याला काय करायचंय तर गुरुवारी तुम्ही सकाळी, दुपारी, सायंकाळी तिघांपैकी कुठल्याही वेळात ही सेवा करायची आहे। आता आपण नित्य सेवा करतो, गुरुवारचं पारायण करतो, सारामृत वाचतो, तारक मंत्र म्हणतो, माळी जप करतो, जे काही आहे हे सगळं आपलं झालं की त्यानंतर काय करायचं, महाराजांच्या समोर भोग लावायचा। आता भोग लावायचं म्हणजे काय तर जे आपण नैवेद्य अर्पण करतो त्याच पद्धतीने आपल्याला एका प्लेटमध्ये पंचपक्वान्नाचं नैवेद्य बनवून घ्यायचं आहे। सकाळ, दुपार, सायंकाळ तिघांपैकी कुठल्याही वेळात, आता मी तरी सायंकाळीच हे करते, तुम्ही कुठल्याही वेळात सकाळ, दुपार, सायंकाळी कुठल्याही वेळात केलं तरीही चालेल। पंचपक्वान्नाचं नैवेद्य बनवायचं आहे, त्याच्यामध्ये आवर्जून आवडीने एक गोडाचाही पदार्थ बनवायचा आहे।
ठीक आहे. हे नैवेद्य महाराजांच्या समोर तुम्हाला ठेवायचे, आपल्या महाराजांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर ठेवून द्यायचे. बाजूला दिवा पेटता असला पाहिजे आणि एक अगरबत्ती देखील तुम्हाला लावायची आहे. ठीक आहे. हे झालं, नैवेद्य ठेवून दिला की त्यानंतर तुम्हाला एक छोटी मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जे जाळता जे भांडं आहे ते भांडं घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 5-6 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. 5 ते 6 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला महाराजांची आरती म्हणायची आहे. जी महाराजांची आरती तुम्हाला येत असेल, नित्यसेवेत आहेत भरपूर महाराजांच्या आरती आहेत, तुम्हाला जी येत असेल 1 2 3 4 किती पण म्हणा किंवा फक्त एक येते तर एकच म्हणा चालेल. ही महाराजांची आरती तुम्हाला या कापूर आरती म्हणजे त्याला आपण कापूर आरती म्हणतो किंवा कापुराने तुम्हाला ओवाळून महाराजांची संपूर्ण आरती म्हणायची. आता आरती म्हणजे काय तर बघा, आरतीद्वारे आपण देवांना जागृत करत असतो. जेव्हा आपण भोग देऊ नैवेद्य आपण तिथे ठेवू तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची जी गुरुकृपा आहे ही गुरुकृपा तुमच्याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला ही आरती म्हणायची आहे. आरती म्हटल्यानंतर किंवा आरती म्हणत असताना दैवी शक्ती ही जागृत असते आणि या वेळात जर तुम्ही कुठलीही इच्छा व्यक्त करत असाल तर त्या इच्छेला ही दैवी शक्ती तथास्तु म्हणत असते. ठीक आहे. हा नैवेद्य ठेवून आरती म्हणून झाली की त्यानंतर काय करायचं आहे तर या पंचपक्वान्नाच्या नैवेद्याचे 5 घास बनवायचे आहेत. जे नैवेद्य स्वामींच्या समोर ठेवलं होतं प्लेटमध्ये त्याचे 5 घास बरोबर करायचे. भात असेल तर भात, वरण, भाजी आणि त्यासोबत गोडाचा पदार्थ आणि अजून काहीतरी असे बरोबर 5 घास बनवायचे. यातील पहिला घास महाराजांना तुम्हाला भरवायचा आहे. तुमच्या या 5 बोटांमध्ये तो घेऊन जसं आपण लहान बाळांना जसं आपण भरवतो चारतो सेम त्याच पद्धतीने महाराजांना तुम्हाला एक भरवायचा आहे. महाराजांच्या समोर हा घास पकडायचा आहे. महाराजांना घास भरवत असताना तुम्हाला म्हणायचं की महाराज मी तुमची एक स्वामी भक्त आहे आणि मी तुमची खूप मनापासून सेवा करत आहे. मला आयुष्यभर तुमची सेवा करायची आहे. तुमच्याकडनं मला फक्त आणि फक्त आशीर्वादाची अपेक्षा आहे. महाराज माझी ही अडलेली इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण व्हावी, बस इतकीच माझी तुमच्याकडे इच्छा आहे. असं तुमच्या मनातलं जे काही असेल ते घास भरवत असताना तुम्हाला मनापासून महाराजांना तुम्हाला व्यक्त करायचं आहे. ठीक आहे. मनापासून महाराजांना व्यक्त करायचा आहे. त्यानंतर तो जो घास आहे तो त्याच प्लेटमध्ये ठेवून द्या किंवा दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून द्या. पुन्हा दुसरा घास घ्यायचा, पुन्हा महाराजांसमोर तो पकडायचा, पुन्हा जे आधी बोललेलं आहे सेम त्याच पद्धतीने की महाराज मी तुमचे एक स्वामी भक्त आहे आणि मी मनापासून तुमची सेवा करत आहे, मी मनापासून तुमच्या सेवेमध्ये आहे, मी आयुष्यभर तुमची सेवा करणार आहे, फक्त माझी अडलेली ही इच्छा आहे, ही इच्छा माझी पूर्ण करा असं तुम्हाला म्हणायचं. असं तुम्हाला 5ही घास एक एक करत महाराजांना भरवत दुसऱ्या प्लेटमध्ये, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असे 5ही घास भरवत महाराजांना भरून ते दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे. आता त्यानंतर काय करायचे ते भरवलेले जे घास आहेत हे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन 4 दिशांना ठेवून यायचे आहेत. घराच्या बाहेर निघायचं आहे आणि घराच्या बाहेर निघून 4 ज्या दिशा असतात त्या 4 दिशांना ठेवायचे आहेत. आता समजा खेड्यात राहत असाल तर घराच्या 4 कोपऱ्यांना तुम्ही बाहेर ठेवू शकतात. सिटीत राहत असाल तर ताई कसं ठेवायचं तर घराच्या थोडंसं बिल्डिंगच्या खाली उतरा, समोर जा आणि जिथे उभं राहाल तिथेच 4 दिशांना ठेवा. तुम्ही आता समजा मी इथे उभी आहे, एक ही दिशा, एक ही दिशा, एक ही दिशा आणि एक ही दिशा, अशा 4 दिशांना ठेवला तरी चालेल. 5वा घास जो आहे तो घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि राहिलेला जो 5वा शिल्लक घास आहे तो स्वतः ग्रहण करायचा आहे. हा घास ग्रहण करत असताना महाराजांची कृपा माझ्या पाठीशी आहे, महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे किंवा महाराज जे आहेत ते माझ्यावरती प्रसन्न आहेत, पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला महाराज आणि मी एकरूप आहेत असं तुम्हाला पूर्ण फील करायचं आहे आणि त्यानंतर तो आनंदाने तुम्हाला तो जो घास आहे तो ग्रहण करायचा आहे. असं प्रत्येक गुरुवारीही करू शकता तुम्ही. आता मी तर ही सेवा नेहमी करते, असंख्य पटीने मला याचा लाभही आलेला आहे. तुम्ही नेहमी देखील करू शकतात किंवा फक्त तुम्ही 2 ते 3 गुरुवार करून बघा 2 ते 3 गुरुवारांमध्ये तुमच्या आयुष्यातील कशा समस्या सुटत जातील तुम्हाला कळणारही नाही. तुमच्या जीवनामध्ये अडथळे जे आहेत ते कसे तुम्ही पार पडाल तेही तुम्हाला कळणार नाही. म्हणजे सगळं काही चमत्कारिकरित्या व्हायला सुरुवात होईल, खूप बदल घडायला सुरुवात होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो तुमच्या पाठीशी अखंडित राहील. सगळ्यांना सांगेल की ज्यांच्याही आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार व्हावा असं वाटत आहे किंवा महाराजांची कृपादृष्टी व्हावी असं वाटत आहे त्यांनी आजपासून ही सेवा करायला सुरुवात करा. असंही आपण गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवतोच, फक्त त्या नैवेद्यात हे काहीतरी थोडीशी वेगळी सेवा आहे, पण ही सेवा तुम्हाला अत्यंत हजारो पटीने लाभ देणारी आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.